नमस्कार. श्री स्वामी समर्थ. गुरुपौर्णिमेच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. सकाळी मी 6 वाजता उठले. आता भाजीची तयारी करायला घेतलेली आहे. मटकी आणि बटाट्याची भाजी. आणि मग आता काय पीठ मळायला घेतलेलं आहे. भाकरींच्यासाठी पीठ मळायला, पोरांच्या आणि आहोंचा टिफिन द्यायचा असतो म्हणून पटापट आता भाकरी करायला घेतलेल्या आहेत. हे बघा, पटापट भाकरी करते आता मी, कारण त्यांच्या पण आंघोळ्या होत असतात मग. आणि बघा, मला काही भाकरी पटापट कालतीची गरज लागत नाही. काय उलटायला लागतंय माझं, मी हातानेच करते. आणि मला हाताने पटापट येते. ते शोधत बसा आणि हे करा, ते नाही जमत मला पटापट. अशा प्रकारे पटापट भाकरी आता झाल्या भाकरी. आता पोराचा आणि टिफिन भरून त्याला स्कूलमध्ये पाठवलं. त्याची सकाळचीच असते स्कूल. आता आहोंचा टिफिन भरला. किचन क्लीन केला एकदम. लादी पण पुसून घेतली, कारण मला पूजा पण करायची आहे आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने. हे बघा, छोट्याला उठवून त्याला आता भाकरी खायला देऊन त्याला स्कूलमध्ये सोडायला चाललेली आहे. स्कूलमधनं येताना त्याला सोडून आले आणि मग आता थोडी फुलं पण घेऊन आले जोडीला. घरी आल्यावर आता साडी घातली, मस्त जरा थोडा मेकअप केला, तयारी केली. कशी वाटते साडी नक्की कमेंट करून सांगा. आणि मग काय बसले पूजेला. सगळी पूजा, फुलं बिलं टिक्का लावून झाल्यावर मग तारक मंत्र घेतला बोलायला. तारक मंत्र आता बोलते ना मी, तो माळ जपले. तारक मंत्र बोलून झाल्या. प्लीज सपोर्ट करा. आणि माझं पहिलाच एडिटिंग आहे, त्यामुळे काय मला एवढा हे अनुभव नाही आहे आणि पहिलाच ब्लॉग आहे, त्याच्यामुळे तुम्ही सपोर्ट करा. तुमच्या सपोर्टशिवाय काहीच नाही आहे. आणि मग स्वामीचं चरित्र सारामृत वाचायला घेतलेलं आहे मी. ते पण वाचते मी. आणि मला आवडतं आहे ते वाचायला, आणि जरा बरं पण वाटते मनाला. आणि मग ते वाचून घेते मी, कारण नंतर पूजा नाही करायला जमत. पोरं आली ना का मग नाही जमत. त्यांनाच मग खायला दे, हे कर ते कर. दुपारी दोघं घरा येतात ना, मग नाही जमत पटापट. पूजा मी सकाळीच करून घेते. आणि मग आता आरती करून घ्यायला घेतलेली आहे. आरती करून घेते आता. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. चला मग, थँक्यू.